नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 1 म्हणजेच अल्जेब्रा या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 5 मार्च 2025 रोजी झालेला आहे। एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना सुद्धा व्यवस्थित वाचायच्या आहेत। क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन 4 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट क्वेश्चन पहा, त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे 2। Question number 2. From the following equations, which one is the quadratic equation? त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे। थर्ड क्वेश्चन, Find the common difference of the following AP. त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे 0। फोर्थ क्वेश्चन, Which number cannot represent a probability? त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे 15/10. क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट क्वेश्चन, If 2x plus y is equals to 7 and x plus 2y is equals to 11, then find the value of x plus y. आन्सर पाहू। त्या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे। सेकंड क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू। क्वेश्चन नंबर 3, त्याचे आन्सर आहे 15। क्वेश्चन नंबर 4, Two coins are tossed simultaneously. Write the sample space S. त्या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे। क्वेश्चन नंबर 2 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग 4 मार्क्ससाठी 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत। कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करायच्या आहेत। ॲक्टिव्हिटी नंबर 1, Complete the following table to draw the graph of x plus 2y is equals to 4. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट केलेली आहे। ॲक्टिव्हिटी नंबर 2, Complete the following activity to form a quadratic equation. या ठिकाणी आपण ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे। ॲक्टिव्हिटी नंबर 3, Pushpamala has invested rupees 24,000 and purchased share of FE rupees 20 at a premium of rupees 4. Complete the following activity to find the number of shares she purchased. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे। क्वेश्चन नंबर 2 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग 8 मार्क्ससाठी आहे। प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। अशी 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। फर्स्ट क्वेश्चन, Solve the following simultaneous equations. X plus y is equal to 3 and 3x minus 2y is equals to 4. सेकंड क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू।
क्वेश्चन नंबर 3. Find the 19th term of the following AP 7, 13, 19, 25. बघा, हाच प्रश्न मार्च 19, नोव्हेंबर 20 आणि मार्च 22 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. त्यामुळे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4. A share is sold for the market value of ₹2,000. Brokerage is paid at the rate of 0.5%. What is the amount received after the sale? त्या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 5. पहा, क्वेश्चन 5 दिलेले आहेत. कोणतेही 4 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, पण या ठिकाणी आपण संपूर्ण क्वेश्चन अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 5चे आन्सर पाहू. या ठिकाणी सोल्युशन देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 3 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. 3 मार्क्ससाठी आहे. 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणतीही 1 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे, पण या ठिकाणी आपण दोन्ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणार आहोत. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी, क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. 6 मार्क्ससाठी आहे. एकूण 4 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, पण या ठिकाणी आपण 4 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सिमुलेटेनियस इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. 4x plus 3y is equals to 18. 3x minus 2y is equals to 5. आन्सर पाहू. Second question, solve the following quadratic equation by using formula method. X square minus 2x minus 3 is equal to 0. क्वेश्चन नंबर 3, त्याचे आन्सर पाहू. त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 चे सोल्युशन देण्यात आलेले आहे.
क्वेश्चन नंबर 4. In a general store, the prices of different articles and its demand is shown in the following frequency distribution table. Find the median of the prices. आन्सर पाहू. या ठिकाणी सोल्युशन देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 4. सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. 8 मार्क्ससाठी एकूण 3 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. पण या ठिकाणी आपण तिन्ही प्रश्न अभ्यासणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी सोल्युशन देण्यात आलेले आहे. Second question. A farmer borrows rupees 1000 and agrees to repay with the total interest of rupees 140 in 12 installments, each installment being less than the preceding installment by rupees 10. What should be the amount of his first and last installment? या ठिकाणी सोल्युशन देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 4 मधील सेकंड क्वेश्चन. Question number 3. The following table shows the marks of 180 students in mathematics. Find the value of x and draw histogram. Solution. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणताही 1 क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करायचा आहे 3 मार्क्ससाठी. आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केलेला आहे. त्याचे आन्सर पाहू. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.